बातमी दहशतवादाला झुगारून जिंकलेल्या भक्तीची। केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली असून त्यासाठी देशभरातले भक्तगण दाखल झालेत। आज सकाळी 7 वाजता केदारनाथचे दरवाजे उघडले। पहलगाम हल्ल्यानंतर केदारनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर दहशतीचं सावट असतानाही भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत दहशतवाद्यांना चपराक लगावली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, एक खूप मोठी दहशत होती पहलगाम हल्ल्यानंतर, पण ती सगळी बाजूला सारून उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामचे दरवाजे उघडताना भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय। भक्तीचा विजय मानला जातोय। नक्कीच प्रज्ञा, केदारनाथ मंदिर हे सर्वसाधारणपणे दरवर्षी जो हिवाळा येतो त्या हिवाळ्यामध्ये तिथे खूप मोठ्या प्रमाणावर बर्फ साचतो आणि पूर्वीपासूनची परंपरा आहे की ते कायम बंद असतं आणि साधारण या दरम्यान अक्षय तृतीयेच्या आसपास हे मंदिर उघडलं जातं आणि तेव्हापासून ते नोव्हेंबर पर्यंत हे मंदिर उघडं असतं। तर या दरम्यान उत्तराखंड राज्यातील एक छोटी चारधाम यात्रा करतात अनेक भाविक, जे केदारनाथला जातात, पुढे बद्रीनाथला जातात, गंगोत्री आणि यमुनोत्री अशा 4 ठिकाणी जाऊन ही छोटी चारधाम यात्रा करतात। आता खूप मोठ्या संख्येने सर्व भाविक आणि पर्यटक हे या चारधाम यात्रेसाठी गेलेले आहेत आणि केवळ आजचाच दिवस नाही तर आजपासून खूप मोठी गर्दी ही केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी पाहायला मिळणार आहे। बरोबर आहे, आणि ती गर्दी लक्षात घेता कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा तेवढ्याच प्रमाणात देण्यात आलेली आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।